नांदेड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 7 वर्षाच्या चिमुकलीवर शिक्षकांना अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हा प्रकार 19 नोव्हेंबर रोजी घडला असून मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्यानं आईनं विचारपूस केली असता तिनं सर्व सांगितलं। मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी तात्काळ भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार त्या शिक्षकावर भारतीय दंडविधान कलम 64(2), 65(2), 351(2), BNS तसेच पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांनी दिली। नमस्कार, मी रामेश्वर वैजने, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर। आज दिनांक 20/11/25 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे पीडितेच्या आईने तक्रार दिलेली आहे की त्यांच्या 7 वर्षाच्या मुलीवरती काल दिनांक 19/11/25 रोजी ती शाळेमध्ये असताना एका शिक्षकाने अतिप्रसंग केलेला आहे। सदर प्रकरणी पीडित मुलीच्या आईचा जबाब घेऊन संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास जे आहे ते भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे चालू आहे। या प्रकरणावरती आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमार सर यांनी सूचना दिलेल्या आहेत की सदरचा जो तपास आहे हा SOP प्रमाणे करण्यात येऊन जे काही सर्व पुरावे आहेत ते तात्काळ पोलिसांतर्फे नोंदवण्यात येतील आणि सदरचा जो गुन्हा आहे यामध्ये जे समाविष्ट आरोपी आहेत त्यांना तुर्तास ताब्यात घेतलेला आहे। आरोपी ताब्यात आहे, अटकेची कारवाई सुरू आहे। उद्या त्यांना रिमांड कामी विद्यमान न्यायालयात हजर करण्यात येईल आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आणि सदरचा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅकवर घेण्याची न्यायालयाला विनंती देखील करण्यात येईल। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट नांदेड।